मात्र दैना झालेली आहे। त्यांना यामुळे नाहक त्रास झालेला आहे, कारण त्यांना निश्चित नांदेडच्या मुखेडमध्ये अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून मृतदेह न्यावा लागत असल्याचं समोर आलेलं आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदडवाडीतून हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नांदेडची ही दृश्य, नांदेडमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता अतिवृष्टीमुळे महापूर आलेला असतानाच मुखेडमध्ये अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून मृतदेह न्यावा लागत असल्याचं समोर येत आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदडवाडी इथून हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा सुरू असल्याचं पाहायला मिळते। भर पावसात मृतदेहाची हेळसांड केली जाते। मुखेडच्या तारदडवाडी इथे हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। नदीच्या पाण्यातून ही अंत्ययात्रा काढण्यात आलेली आहे। मुखेडमध्ये सध्या अतिवृष्टीमुळे महापूर आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, मुखेड तालुक्यातली ही घटना आहे। मुखेड तालुक्यामध्ये पाहतो की रात्री खूप ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि जी लेंडी नदी आहे त्या नदीमध्ये पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। त्यामुळे हे पुनर्वसित जे गावं आहेत ना त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। अनेक गावं म्हणजे 100% बुडालेली आणि ही जी घटना आहे ती घटना मुखेड तालुक्यातील तारदळवाडी या गावातली गावात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। एका व्यक्तीचा या दरम्यान मृत्यू झाला, म्हणजे पावसामुळे नाहीतर नैसर्गिक मृत्यू झाला। तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी अशा पद्धतीने त्याचा मृतदेह जो आहे तो अंत्यविधी करण्यासाठी गावकऱ्यांना त्या पाण्यातून न्यावा लागला। बरं मुजीब, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे। लेंडी नदीमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे हसनाळ गावात पाणी शिरलेलं आहे आणि अख्खं गाव हे पाण्यात बुडालेलं आहे। पाणी वाढत असल्यानं काही गावकरी रात्री बाहेर पडले, पण 20 ते 25 जण अडकून पडले होते। सकाळी SDRFनं रेस्क्यू करून या नागरिकांना बाहेर काढलंय, तर 4 ते 5 जण वाहून गेल्याचं गावकऱ्यांकडून सांगितलं जातंय। ढगफुटीचा मोठा फटका आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला बसला। आता मी आहे मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात। हे हसनाळ जे गाव आहे ते 100% पाण्यात बुडालेलं आहे। लेंडी नदीच्या काठावरचं हे गाव आहे। लेंडी धरणाच्या पाण्या पातळीत वाढ झाली, त्यातच अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली। त्यामुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली। परिणामी या नदीचं जे पाणी आहे ते 7 ते 8 गावांमध्ये शिरलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक अडकली आहेत। मुखेड तालुक्यातील गावांमध्ये सध्या शोधकार्य आणि बचाव कार्य सुरू आहे। रावणगाव येथे जवळपास 225 लोक पाण्याच्या वेळामध्ये अडकलेली आहेत। त्याचबरोबर हसनाळ येथे 7 ते 8 जण अडकलेले आहेत अशी प्रशासनाची माहिती आहे। याशिवाय अन्य गावांमध्ये देखील मग भासवाडी येथे सुमारे 20 गावं आहेत, 20 लोक अडकलेले आहेत। भिंगेली येथे सुमारे 40 नागरिक अडकलेले आहेत। SDRFची टीम जी ती इथं दाखल झालेली आहे। बचाव कार्य, मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। सध्या नांदेड जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे हा ऑरेंज अलर्ट रेड अलर्टमध्ये बदलण्याची देखील शक्यता। याच गावातून 5 ते 6 जण वाहून गेल्याची माहिती, अजून त्यांचा शोध जे ते लागलेला नाही आहे। ऑरेंज अलर्टचा कधीही रेड अलर्टमध्ये हे होऊ शकतो। यामुळे सैन्य दलाला देखील पाचारण करण्यात आलेले। संभाजीनगर येथून सैन्य दलाची एक तुकडी नांदेडकडे रवाना झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। पाऊस जर आणखीन वाढला तर ही जी परिस्थिती आहे, पूर परिस्थिती, ती आणखीन भीतीदायक आणि बिकट होण्याची शक्यता आहे। सध्या तरी जवळपास 200 लोक या मुखेड तालुक्याच्या वेगवेगळ्या 6 ते 7 गावांमध्ये अडकलेले आहे। बचाव कार्य सुरू आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, हरसाड, मुखेड, नांदेड। मांजरा धरण आणि तेरणा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक शेतात पुराचं पाणी शिरलंय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। निलंगा तालुक्यातील हालसी येथील शेतकऱ्यांचा शेतातही गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि याशिवाय निलंगा तालुक्यातील तेरणा आणि मांजरा संगमावरती पूरस्थिती निर्माण होऊन तगरखेडा, हालसी, औराद, शहाजनी या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचं पाणी घुसून खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय।